हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. श्रुतिका शिजल्या चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्याला आयुष्यात जो कोण व्यक्ती आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो ना, तर ते आपण स्वतः असतो. तर स्वतःसाठी मेहनत करायला स्टार्ट करा. आपण स्वतःच आहे ना, आपल्या स्वतःला पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण आपल्याशिवाय आपल्याला कोणच पुढे घेऊन जाऊ शकत आणि कोण तुम्हाला सांगणारही नाही की आयुष्यात तुम्ही पुढे जावा, ग्रो करा. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये स्वतःला ग्रो करणं, स्वतःला डेव्हलप करणं, स्वतःमध्ये सेल्फ इम्प्रूव्हमेंट करणं चालू करा. तुम्ही बघा तुमच्या लाईफच्या कोणत्या एरियामध्ये करिअरच्या तुम्ही काम करू शकता. आणि जरी तुम्ही अजून लाईफमध्ये काही करायला स्टार्ट केलं नसेल ना, आत्तापासून करा. पण स्वतःच्या करिअरवर फोकस करा. करिअरला फर्स्ट प्रायोरिटी ठेवा लाईफमध्ये. बघा आयुष्यामध्ये कोण आलं आहे, कोण गेलं आहे, कोण रुसलं आहे, कोण फुगलं आहे, घरच्यांचं तुमच्यासोबत पटत नाही, सर्व गोष्टी बाळामध्ये गेल्या, सर्व गोष्टी इग्नोर करा आणि स्वतःच्या करिअरवर फोकस करा. कारण हा टाईम आणि ही वेळ परत तुमच्या आयुष्यात येणार नाही आहे. पुढे जाऊन खूप साऱ्या गोष्टी चेंज होतात, रिस्पॉन्सिबिलिटी येते, ज्या गोष्टी करायच्या असतात ना त्या राहून जातात. आज कधी कधी आजूबाजूचा परिसर तुम्हाला काय शिकवतो ते बघा. आज कितीतरी लोक आहेत की ज्यांनी आफ्टर मॅरेज त्यांना शिकायचे पण बेबी असतात, त्यांच्यामुळे त्यांना जॉबला जायला भेटत नाही आहे. म्हणजे अशी प्रत्येक सिच्युएशन असते. त्याच्यामुळे तुम्हाला जो टाईम भेटला आहे ना, त्या टाईमचा पुरेपूर उपयोग करा. आणि एक तुम्हीच आहेत की तुम्ही स्वतःलाच पुढे घेऊन जाऊ शकता. तुमच्याशिवाय कोण घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही ती गोष्ट आज करा, उद्या करा, परवा करा, तेरवा करा, करायची तुम्हालाच करायची आहे. त्याच्यामुळे आयुष्यात आळस करू नका. आणि कधी कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात. बोलतात ना इलाज असतो त्या गोष्टीसाठी. जर आपण त्या गोष्टी नाही सोडल्या तर आपण आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. मीही माझ्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी सोडल्या. नाईलाज होतात, मी भरपूर साऱ्या गोष्टी सोडल्यात. त्याच्यामुळे मी आज तुमच्यासमोर मी व्हिडिओ बनवते. मी खूप साऱ्या गोष्टी सोडल्यात. टाईम लागला मला गोष्टी सोडायला, पण मी सोडल्यात. पण आज त्याच्यामुळे मी स्वतःला तेवढं डेव्हलप केलं की माझी ग्रोथ आहे, माझी सेल्फ इंडिपेंडेंट पणा आहे, म्हणजे सर्व गोष्टी आहेत. तर मी एवढेच सांगायचं की जी गोष्ट आपल्या हातामध्ये नाही आहे किंवा ज्या गोष्टीपासून आपल्याला त्रास होतो किंवा नाईलाज आहे, त्या गोष्टीला आपल्याला सोडावलाच पाहिजे. आणि सोडून द्या त्या गोष्टीला आणि स्वतःवर काम करा, स्वतःच्या करिअरवर फोकस करा. असा विचार नका करू की ती गोष्ट का घडली. जी घडली ती घडली, सोडून द्या आणि लाईफवर पुढे फोकस करा. जर तुम्ही आज लाईफवर फोकस नाही केला ना, तर उद्या तुमची लाईफ काहीच नाही आहे. आज बघा की आज बाहेर किती सारी लोक ना एजेड आहेत, पण आज त्यांची परिस्थिती काय आहे तुम्ही आज स्वतःच्या डोळ्याने बघा. मला काय सांगायची गरज नाही. माझं सांगण्याचं तात्पर्य हे एकच आहे, तुम्ही जर स्वतःसाठी उभे नाही राहिला ना, तुमच्यासाठी उद्या कोणच उभा राहणार नाही. आणि आयुष्यामध्ये आपली लाईफ ना फक्त एक पार्टनर रिलेटेड नसते. फक्त पार्टनर आपल्या पार्टनरचा एरिया खराब आहे तर आपली बाकीची लाईफ खराब असते असा भाग नसतो. आपली लाईफ ना आपल्या पॅरेंट्सची असते, आपल्या सिस्टरची असते, आपल्या भावाची असते, आपल्या फ्रेंड्स लोकांची असते. तर भरपूर सारे लोक आपल्या लाईफसोबत कनेक्ट असतात. तर स्वतः सेल्फ इंडिपेंडेंट